परिसराभ्यास धडा पहिला. आपल्या अवतीभोवती. सांगा पाहू, या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या वस्तू कोणकोणत्या पदार्थांपासून बनल्या आहेत, ते पदार्थ कोठे सापडतात आणि या वस्तूंचे उपयोग काय, या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. आपल्या अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात दगड, माती, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे, डोंगर आणि टेकड्या आहेत. जंगले आहेत, शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आहेत, पक्षी आहेत. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे आणि आपणही या परिसराचाच एक भाग आहोत. तर बघा, या सर्व वस्तू आपल्याला निसर्गातून मिळतात, म्हणजे परिसरातून. आता समोर चित्रात आपल्याला एक दगड दिसत आहे आणि एक चिमणी दिसत आहे. या दोघांची आपण तुलना करणार आहोत. बघा, दगड जिथे आहे तिथेच पडून राहतो. त्याला जर कोणी उचलले, हलवले तरच तो त्याची जागा बदलतो. दगड जेवतो का? तर नाही. त्यामुळे दगडाची वाढही होत नाही आणि दगडाला पिल्लेही होत नाहीत. म्हणजेच दगड हा निर्जीव आहे. तर चिमण्यांचे तसे नसते. चिमण्यांना घरटे बांधायचे असते. त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात. चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात. ते खाऊन त्यांची वाढ होते. त्या घरट्यामध्ये अंडी घालतात. अंड्यामधून पिल्ले बाहेर पडतात आणि चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात. म्हणून चिमण्या काय आहेत? सजीव आहेत. म्हणजेच दगड हा स्वतःहून हालत नाही, त्याची वाढही होत नाही आणि त्याला पिल्लेही होत नाहीत, म्हणून दगड हा निर्जीव आहे. तर चिमणी स्वतःहून हालचाल करते, ती अन्न खाते, तिची वाढ होते आणि ती पिल्लांना जन्मही देते, म्हणून चिमणी काय आहे? सजीव आहे. तर चिमणी आणि या दगड यामधील आपण हा फरक पाहिला आहे. याप्रमाणेच इतरही गोष्टींचा आपण आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वस्तूंचा विचार करू. त्याही सजीव आणि निर्जीव या दोन गटामध्ये त्यांचे वर्गीकरण होते. आता सजीवांमध्ये कोण येतं? तर प्राणी आणि वनस्पती येतात. प्राण्यांमध्ये बेडूक, ससा यासारखे प्राणी आपण बघू शकतो. तर वनस्पती बघा, सजीवांचे दोन गट पडतात, प्राणी आणि वनस्पती. जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशीच बियांपासून वनस्पतींचीही रोपे तयार होतात. ती वनस्पतींची पिल्लेच असतात. रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात. यावरून वनस्पती पण सजीव आहेत हे आपल्याला समजते. वनस्पती हालचाल करतात. कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात. पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत. रोपांनाही अन्नाची गरज असते. वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत. मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी जखडलेल्या असतात आणि वनस्पती आणि प्राणी यांच्यामधला हा फार मोठा फरक आहे की वनस्पती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाहीत, पण प्राणी मात्र जातात. तर बघा, याप्रमाणे आपण पाहिले की सजीवांमध्ये प्राणी आणि वनस्पती अशा दोन्हीही सजीवांमध्येच मोडतात. आता तुमच्या परिसरात कोणकोणते पक्षी दिसतात त्यांची तुम्हाला यादी करायची आहे. आता हे पक्षी सजीव आहेत. तर दगड हा आपण पाहिलं निर्जीव आहे. त्या दगडापासून कोणकोणत्या वस्तू तयार झालेल्या आहेत आणि त्या तुम्ही पाहिल्या आहेत त्याचीही यादी करायची. चला बघू, जरा डोके चालवा. तुम्हाला गावाला जाताना मोटार किंवा आगगाडी लागते. मग मोटार किंवा आगगाडी सजीव आहे की निर्जीव आहे? बघा बरं विचार करून. आपल्या शाळेमध्ये, घरामध्ये, वर्गात लाकडी बाक, खुर्च्या, टेबल आहेत. ते पण सजीव आहेत की निर्जीव आहेत? आता बघा, समोर दिसणारे चित्र पहा आणि तुम्ही सांगायचं आहे बेडूक, झाड, कढई, डबा आणि गॅस सिलेंडर यामध्ये जे काही सजीव आहे त्यांच्या समोर सजीव असे लिहायचे आहे आणि जे काही निर्जीव आहे त्याच्या समोर निर्जीव असे लिहायचे आहे आणि जोड्या लावायच्या आहेत. हा आता आपला या धड्यावरचा